नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। पावसाळ्यापूर्वी गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे। संघटनेचे अध्यक्ष निरंजन भत्वाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील मुख्य रस्ते तसेच कॉलनी परिसरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आले आहेत। मात्र बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना ते वेळेवर लक्षात येत नाहीत। त्यामुळे अचानक ब्रेक लावावे लागून वाहन चालकांचा तोल जाण्याची शक्यता वाढत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने लहान मोठे अपघात घडत असून वाहनांचे नुकसानही होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। आता पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात रस्ते ओले असल्याने अचानक ब्रेक लावल्यास वाहने घसरण्याची शक्यता अधिक वाढते। त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भत्वाल, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोद्दार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते। आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत। म्हणजे मुख्य रस्त्यांवर पण खूप ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, गतिरोधक आहेत। त्याचप्रमाणे कॉलनी परिसरातही ठिकठिकाणी गतिरोधक आहेत व ते गतिरोधक हे दिसत नाहीत मुख्यतः रात्रीच्या वेळी। आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर बिलकुलच समजत नाही व अशा वेळी छोटे मोठे अपघात होत असतात आणि मुख्यतः दुचाकी वाहन चालक जे असतात ते गतिरोधकांमुळे पडतात किंवा त्यांच्या गाड्या खराब होतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर धुळे शहरातील मुख्य भागात तसेच कॉलनी परिसरात जिथेही गतिरोधक असतील तिथे पांढरे पट्टे मारण्यात यावे। त्यामुळे भविष्यात होणारे अपघात किंवा इजा किंवा वाहनांची होणारी दुर्दशा याच्यावर आळा घालता येईल आणि त्यासाठी त्यांनी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।